कुणाचं लग्न नाही फिग्न नाही बाई. काही फंक्शन असेल तर चांगली साडी नेसायची असं कुणी सांगितलंय? त्या साड्यांचा जीव गुदमरतो घरामध्ये. आणि सगळ्या पोरं मेले लव्ह मॅरेज कोर्ट मॅरेज करून करताय आणि काही तर करायचंच नाही म्हणताय. मग कुठे मिरायचं आपण? म्हणलं चला मैत्रिणीच्या घरीच मिरून येते जरा. मग काय ग बाई, कुठे छातीवर घेऊन जायचंय आपल्याला त्या साड्या बिड्या नेसून घ्यायच्या. 4 दिवसाचं तर जीवन आहे. तू काय घरातले भांडे काढलेत का घासायला? आता 15 दिवसापूर्वी आली होती मी, तेव्हा पण तर काढलेले होते. त्या निर्जीव गोष्टींना जीव लावते, चमकवत राहते, स्वतःचं सजीव शरीर खराब करत राहते. अगं तुला कुठे ते छातीवर घेऊन जायचे वर ते भांड? सगळं काही इथेच सोडून जायचंय बाई. ओ बाई, मला काही ते तू सांगू नको. आज किचन साफ करायचं आणि तशा फरशा घासायच्या आणि ते करायचं. इतकं काही त्या निर्जीव गोष्टींना स्पा देण्याचं मला काही इंटरेस्ट नाहीये. मी माझ्या जिवंत थोबाडाला कधी स्पा दिला नाही आजपर्यंत. आणि त्या निर्जीव वस्तूंना काय इतकं घासत पुसत बस. 4 दिवसाचं जीवन आहे आणि ते पण घासण्यात लावून दिलं. तू पण येत नाही जात नाही कुठे. मला नाही पटत बाई तुझं. तुला तर चहा आवडायचा ना, का नाही घेते? काय सोडून दिला ग बाई. जे होणार असताना तेच होतं एके दिवशी. आपण किती पण काही करा, काय इतकं मन मारून जगायचं बाई? मला तर नाही पटत. एक माझी नातेवाईक होती, अशी साखर खायची नाही, मीठ खायची नाही. हे होऊन जाईल, ते होऊन जाईल, ते होऊन जाईल. तिला एका डंपरने उडून दिलं. चालली गेली बिचारी. सगळं साखर मीठ सगळं तिचं इथेच राहून गेलं. काय बीपी डायबिटीज एवढे डॉक्टर लोक कशासाठी बसले मग डिग्र्या घेऊन 2-2 4-4 वेळा एंट्रन्स एक्झाम देऊन नीटची. मग काही नाही ग बाई, जे व्हायचं तेच होतं. त्या दिवशी मला खापराची पुरणपोळी खायची होती. पप्पूच्या पप्पांना म्हटलं घेऊन येता आत्ताच्या आत्ता. खूप केली गेली ग बाई काटकसर. आता नाही करायचं मला. मग ती शिष्ट ना दिसली होती मला. माझ्याकडे पाहून असं वाकडं तोंड करत होती. गेली मी तिच्याजवळ. म्हटलं का ग बाई, का बरं मला बघून अशी तू वाकडं तोंड करते? अगं काय येतं ग म्हटलं सोबत. एक दिवस तू गचकून जाशील, मी गचकून जाईल म्हटलं. हे वाकडं तोंड कोणाच्या लक्षात राहील? मग हसून बोलून घ्यायचं म्हटलं थोडंसं. आपलं तर असंच आहे बाई, मी कोणाशी पण स्वतःहून बोलून घेते. समोरच्याला काही श्रद्धांजली व्हायला तर काहीतरी 2-4 चांगले शब्द पाहिजे की नाही आपले. करत होते शिष्ट वाकडं तिकडं तोंड. पण मी बोलली तर मग ती पण चांगली हसा बोलायला लागली. मग म्हटलं बरी आहे अजून माणसात तू. चल ना तू पण नाटकाला. काय तिकीट जास्त आहे? काय करायचंय मी तुला? एवढं पैसा करत राहते का? वर घेऊन जाणार आहे का? अरे माझी सून तर अशी टपलेली होती माझ्या सोन्याच्या बांगड्यांवर. तिच्या डोक्यावर टपली देऊन तिला म्हटलं बघ, तू किती पण टपलेली असली माझ्या सोन्याच्या बांगड्यांवर तरी मी टपकल्याशिवाय काही तुला मिळणार नाही बाई. 4 दिवसाचं जीवन आहे माझं, जगू दे मला पण. अरे पप्पूचे पप्पा मी गोव्याला चाललोय आम्ही परवा. स्लीवलेस फ्रॉक घेतलेले मी गोव्यात घालण्यासाठी. मग ग बाई कधी हाऊस फेडू आपण? गोव्यात जाऊन एकदाची जीवाची मुंबई करायचीच आहे म्हटलं. काय येणार आहे ग बाई सोबत? कुठे वर घेऊन जाणार आहे आपण? 4 दिवसाचं तर जीवन आहे. मग करून घ्यायची मजा.